बाला इथून 2 चेंडू डॉट खेळतोय फलंदाज बाला. काही समजत नाही, काही सुरेख गोलंदाजी करतोय रोशन. हा देखील फुल टॉस होता, त्याचा पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न देखील झाला होता. हा चेंडू देखील इथून जातोय डॉट. खराब फलंदाजी मानावी लागेल बाला या फलंदाजाची. इथून 3 चेंडू डॉट खेळतोय. इथून 3 चेंडूचा खेळ झालाय, अजूनही एकही धाव येत नाही. पहिलं षटक हाताळतोय रोशन गोलंदाज. इथून 3 चेंडू डॉट फेकले जात आहेत. कौतुक करावं तितकंच कमी. इथून 3 चेंडू डॉट फेकले जात आहेत. चांगली फलंदाजी करावी लागेल दोन्ही फलंदाजांना. इथून हा चेंडू देखील डॉट फेकला जातोय. काय सुरेख गोलंदाजी. इथून 4था चेंडू देखील डॉट फेकतोय गोलंदाज रोशन. सुरेख गोलंदाजी. 4 चेंडू डॉट फेकले जात आहेत. इथून मेडन ओव्हर फेकणार का गोलंदाज रोशन. इथून 4 चेंडू डॉट खेळतोय फलंदाज बाला. या 2 चेंडूवरती मोठे फटके मारणं गरजेचं असेल. फटका फसलाय, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक धावतोय, त्याच्याकडून झाली या चुकी. एकतर पूर्ण झाले, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण. इथून फटका फसला गेला होता. इथून झेल जमिनीला दान झालाय. इथून त्याच्यावरती आलेली ही दुहेरी धाव संघाचं खातं उघडतंय. या 5व्या चेंडूवरती 5 चेंडूंचा खेळ झालाय. धाबलगावर धावा 2 लागल्यात. सुरेख गोलंदाजी मानावी लागेल रोशन. शेवटचा चेंडू असेल, याच्यावरती फटका येणार का बाला. फटका, पुन्हा एकदा फटका फसलाय. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक, त्याच्याकडून होणार नाही चुकी. इथून फलंदाज बाला याच्या पारीचा अंत. हादलणं. 6 चेंडू फेकले, 2 धावा खर्च केल्या, 1 गडी देखील बाद केलं. सुरेख गोलंदाजी मानावी लागेल. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण भावेश आलाय तलवडे संघाकडून. पहिलं षटक काही सुरेख हाताळलं गेलंय, अशीच गोलंदाजी करणं गरजेचं असेल. गोलंदाज भावेश, चांगली फलंदाजी देखील करावी लागेल. स्ट्राईक साठी फलंदाज पाहतोय आपण ऋतिक, नॉन स्ट्राईक साठी फलंदाज गणेश. दोन्ही फलंदाज चांगली फलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकात 2 धावा खर्च केल्यात. इथून दुसरा षटक हाताळण्यासाठी भावेश आलाय. इथून भावेश देखील काय सुरेख गोलंदाजी करतोय. पहिलाच चेंडू डॉट फेकला जातोय. भावेश गोलंदाजाकडून सुरेख गोलंदाजी मानावी लागेल तलवडे संघाकडून. इथून पहिलाच चेंडू डॉट फेकतोय गोलंदाज भावेश. काही समजत नाही ऋतिक या फलंदाजाला. पहिलाच चेंडू डॉट खेळतोय फलंदाज ऋतिक. चांगली फलंदाजी करावी लागेल दोन्ही फलंदाजांना. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी करावी लागेल. इथून पहिला चेंडू डॉट फेकला गेला होता. इथून फटका फसलाय. इथून ऋतिक याच्या देखील पारीचा अंत. इथून 2 चेंडू खेळून बाद होतोय फलंदाज ऋतिक याच्या पारीचा अंत. काही सुरेख गोलंदाजी मानावी लागेल भावेश याची देखील. पहिला चेंडू डॉट फेकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मिळालेला हा झटका ऋतिक याच्या स्वरूपात. नवीन फलंदाज पाहतोय आपण दिलीप जातोय मैदानाच्या आत.
याच्याकडून, तर 500 रुपयाचं पारितोषिक आलंय गणेश याच्या माध्यमातून. मॅन फ्रॉम सावरगाव. इथून काही सुरेख गोलंदाजी मानावी लागेल. 3 चेंडू फेकलेत, 1 धाव खर्च केलाय. स्ट्राईक साठी फलंदाज आता गणेश आलाय. हा देखील फलंदाज तेवढाच घातक ठरू शकतो. इथून समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक धावतोय, त्याच्याकडून झाली या चुकी. एक तर पूर्ण झाले, दुसरीचा प्रयत्न. इथून 2 धावा देखील पूर्ण झाल्यात. चौथ्या चेंडूवरती आलेली दुहेरी धाव. चांगली फलंदाजी करणं आवश्यक असेल. 4 चेंडूंचा खेळ झालाय. धाव फलकावर धावा पाहतोय आपण 5. काही सुरेख गोलंदाजी, काही मोठे फटके मारू देत नाही फलंदाजांना. ही जोडी फोडणं गरजेचं असेल. गोलंदाज इथून हा देखील फटका चांगला आहे. इथून एकच धाव. 5व्या चेंडूवरती आलेली 1 धाव. धाव फलकावर धावा पाहतोय आपण 6. 5 चेंडूंचा खेळ झालाय. धाव फलकावर धावा 6. अजून 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. चांगली फलंदाजी करावी लागेल दिलीप या फलंदाजाला. इथून शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. हा फटका चांगला आहे. तिथं क्षेत्ररक्षक तैनात. 1 तर पूर्ण झाले, दुसरीचा प्रयत्न नाकारलाय. इथून फलंदाज बाद होण्याची शक्यता होती. इथून नो चेंडूची फेकी झाले. गोलंदाज भावेश याच्या माध्यमातून नो प्लस 2 धावा पाहतोय आपण. इथून उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्रीट. याचा बरोबर फायदा उचलण्याचा प्रयत्न असेल दिलीप या फलंदाजाचा. धावफलकावर धावा पाहतोय आपण 9. 5 चेंडूंचा खेळ झालाय. अजून 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. फुल टॉस. फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न होता. फटका फसलाय. तिथे झाली आहे चुकी. 1 तर पूर्ण झाले. 2 धावा देखील इथून पूर्ण झाले. तिथे दुसरं षटक देखील समाप्त झाले. चांगली गोलंदाजी मानावी लागेल भावेश या गोलंदाजाची. इथून दुसरं षटक देखील समाप्त झालंय. धावफलकावर धावा पाहतोय आपण 11. इथून डीजेला देऊया संधी. अजय आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. काय जुरे गोलंदाजीचं प्रदर्शन दोन्ही गोलंदाजांकडून. इथून षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय गणेश याच्यासाठी. षटकार ठोकणार का पाहूया. नवीन गोलंदाज पाहतोय आपण. तिसरं षटक हाताळण्यासाठी अजय आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिलाच चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू होता. इथून फलंदाज होईल बाद. गणेश याच्या पारीचा अंत. सुरेख गोलंदाजी मानावी लागेल अजय याची देखील. पहिल्याच चेंडूवरती गणेश याला बाद करण्यात यश आलंय. गोलंदाज अजय याला. नवीन फलंदाज पाहतोय आपण. गोलंदाजी मानावी लागेल अजय याची देखील. पहिल्याच चेंडूवरती गणेश याला बाद केलंय.
नवीन फलंदाज पाहतोय आपण, शिवा आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. इथून दुसरा चेंडू देखील डॉट फेकला जातोय. खराब फलंदाजीचं प्रदर्शन पाहतोय आपण बीड संघाकडून. इथून 14 चेंडूंचा खेळ झालाय. धाबलकावर धावा पाहतोय आपण 11. काय सुरेख गोलंदाजी मानावी लागेल अजय याची देखील. इथून हा चेंडू देखील डॉट फेकला जातोय. खराब फलंदाजी शिवा याची देखील. काय चाललंय मैदानाच्या आज, खराब फलंदाजीचं प्रदर्शन. इथून गोलंदाजी काही लाजवाब होते. गोलंदाज अजय याच्या माध्यमातून 3 चेंडू इथून डॉट फेकले जात आहेत. धावलगावर धावा 11. इथून मोठा फटका, चेंडू थांबणार नाही, चेंडू चाललाय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. अशाच फटक्यांची गरज असेल दोन्ही फलंदाजांना. पाहूया चौथ्या चेंडूवरती आलेला 6 धावा पाहतोय आपण. इथून हा फटका देखील फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावतोय. पाहूया किती धावा मिळणार. एक तर पूर्ण झाले, दुसरीचा प्रयत्न झाला. इथून 2 धावा पूर्ण होत आहेत. धाव संकेत वाढ, धावफलकावर धावा 19. इथून 5 चेंडूंचा खेळ झालाय. या चेंडूवरती मोठा फटका मारणार का फलंदाज शिवा. इथून मोठ्या फटक्यांची गरज असेल बीड संघाला. पाहूया तो येणार का. फटका समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडू थांबणार नाही, चेंडू चाललाय 1 बाउन्स समोरच्या दिशेने. चौकार शेवट गोड करताना. इथून संधी देऊया डीजे. साठी फलंदाज दिलीप याच्यावरती पूर्ण आशा असेल या संघाची. ये शेवटच्या षटकात पुरेपूर फायदा उचलावा लागेल. इथून फटका तर खेचलाय, चेंडू थांबणार नाही, चेंडू चाललाय 1 बाउन्स 4 धावांसाठी. सुरेख फटका आलेला पाहतोय आपण दिलीप याच्या बॅट होतो डीजे मास्टर.
इथून फेकीचं ऑब्जेक्शन आलंय. चांगला चेंडू फेकणं गरजेचं असेल गोलंदाजाला. इथून पहिल्याच चेंडूवरती आलेला हा चौकार. याच्यानंतर काय सुरेख गोलंदाजी. इथून दुसरा चेंडू डॉट फेकतोय. असेच चेंडू फेकणं गरजेचं असेल. चांगले चेंडू. इथून हा चेंडू चेक केला जाईल. चला प्लेअर डिलिव्हरी असेल. चांगला चेंडू मानावा लागेल गोलंदाज करण याच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार. त्याच्यानंतर हा चेंडू काय सुरेख फेकलाय डॉट. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. धावफलकावर धावा 27 लागल्यात. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. याच्यावरती फटके येणार का. फटके येणं गरजेचं देखील असेल. हाफ ट्रॅकर चेंडू होता. त्याला पुल करणं गरजेचं होतं. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक धावतोय. पाहूया किती धावा मिळणार. एक तर पूर्ण झालंय. दुसरीचा प्रयत्न देखील झालाय पूर्ण. इथून तिसरीचा प्रयत्न होता पण नाकारला. इथून तिसऱ्या चेंडूवरती आलेली दुहेरी धाव. धाव संख्येत वाढ. धाव फलकावर धावा पाहतोय आपण 29. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. याच्यावरती मोठे फटके येणार का दिलीप याच्या माध्यमातून. चांगली फलंदाजी करावीच लागेल. तीन चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. इथून फटका फसलाय. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक त्याच्याकडून झाली आहे चुकी. चेंडू चाललाय. 1 बाउन्स. 4 धावेंसाठी चौकार. होणार नाही चुकी आणि दिलीप याला देखील परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. विकेट पाहतोय आपण दिलीप याच्या आबाद. इथून शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. करण इथून हा चेंडू देखील डॉट फेकला जातोय. चांगली गोलंदाजी मानावी लागेल करण याची देखील. इथून येणारे 24 चेंडू. 34 धाव संख्येची गरज असेल.
ट्रॅक वरती चांगली गोलंदाजी करावी लागेल. जशास तसं प्रत्युत्तर देणं गरजेचं असेल या मॅच मध्ये. पाहूया येणारे 24 चेंडू 34 धावसंख्येची गरज असेल तलावडे संघाला. चांगली फलंदाजी देखील करावी लागेल दोन्ही फलंदाजांना. मॅच लावतीये सुरुवात. पहिला चेंडू फेकण्यासाठी गणेश तयार. इथून पहिलाच चेंडू थांबणार नाही. चेंडू चाललाय. इथून पहिल्याच चेंडूवरती पंच काय आहे. इथून पहिल्याच चेंडूवरती स्वागत केलंय गणेश या गोलंदाजाचं. चौकारानं खातं उघडतंय आपल्या संघाचं. रोशन हा फलंदाज पहिल्याच चेंडूवरती चौकार ठोकलाय. सॉरी करण असेल स्ट्राईक साठी. त्याच्याच बॅट मधून पहिल्याच चेंडूवरती चौकार पाहायला मिळतोय आपल्याला. इथून पडेल चेंडू. असेच चेंडू फेकणं गरजेचं असेल. इथून दुसरा चेंडू डॉट फेकला जातोय. हे चेंडू फेकणं गरजेचं असेल. इथून पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर दुसरा चेंडू काय सुरेख फेकतोय गणेश हा गोलंदाज. चांगली गोलंदाजी इथून करावी लागेल गणेश या गोलंदाजाला. इथून हा चेंडू आणि चेंडू थांबणार नाही. चेंडू चाललाय. 1 बाउन्स 4 धावांसाठी. इथून देऊया संधी डीजे मास्टरला. मारामारी. इथून तिसऱ्या चेंडूवरती आलेला चौकार पाहतोय आपण. 3 चेंडूंचा खेळ झालाय. हा चेंडू देखील डॉट फेकला जातोय. एक चेंडू चौकार जातोय तर दुसरा चेंडू डॉट फेकतोय गोलंदाज गणेश. 4 चेंडूंचा खेळ तर झालाय. धावफलकावर धावा 8 लागल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. हे चांगले फेकणं गरजेचं असेल कर गणेश या गोलंदाजाला. 4 चेंडू अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. हा चेंडू देखील इथून डॉट फेकला जातोय. चांगली गोलंदाजी. 5 चेंडूंचा तर खेळ झालाय. धावफलकावर धावा 8 लागल्यात. अजून एक चेंडूचा खेळ बाकी असेल. अजून 19 चेंडू 26 धावसंख्येची गरज असेल. शेवटचा चेंडू गणेश याचा चांगला फटका समोरच्या दिशेने. चेंडू थांबणार नाही. क्षेत्ररक्षक धावतोय. त्याच्याकडून झालीये चुकी. चेंडू चाललाय. 4 धाब्यांसाठी शेवट गोड करताना आलेला हा करण याच्या बॅट मधून चौकार. डीजे मास्टर इथून पहिला षटक तर समाप्त झालाय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या पाहतोय आपण 12. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण
बीड संघाकडून दिलीप आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती, चांगली गोलंदाजी करावी लागेल. येणारे 18 चेंडू 22 धावसंख्येची गरज. गोलंदाज पाहतोय आपण, दिलीप आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिलाच चेंडू इथून स्क्वेअर फेकला जातोय. गोलंदाज दिलीप याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करावी लागेल सगळ्या गोलंदाजांना. इथून दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दिलीप याने पहिलाच चेंडू इथून स्क्वेअर फेकला जातोय. येणारे 18 चेंडू 21 ची गरज असेल. स्ट्राईक साठी गोलंदाज रोशनला पाहतोय आपण. हा चेंडू देखील इथून खराब फेकला जातोय. हा चेंडू देखील इथून स्क्वेअर फेकला जातोय. लगातारचे 2 स्क्वेअर चेंडू फेकतोय गोलंदाज दिलीप. हा चेंडू स्ट्राईक फेकला जातोय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव, दुसरीचा प्रयत्न होणार नाही. स्ट्राईक साठी फलंदाज करण आलाय, ज्याच्या बॅटमधून 3 चौकार पाहायला मिळाले. काय सुरेख फलंदाजी, अशीच फलंदाजी करावी लागेल या षटकात देखील. चांगली गोलंदाजी देखील करावी लागेल. एक चेंडू फेकलाय, 3 धावा खर्च करतोय गोलंदाज दिलीप. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. स्ट्राईक साठी फलंदाज करण आलाय. चांगली फलंदाजी करतोय करण हा फलंदाज. त्यालाच एक धाव काढून दिली आहे रोशन या फलंदाजाने. फटका फटका फसलाय. क्षेत्ररक्षक धावतोय. पाहूया किती धावा मिळणार. त्याच्याकडून झाली आहे चुकी. चेंडू चाललाय 4 धावांसाठी. इथून काय सुरेख फलंदाजी करतोय फलंदाज करण. इथून 3 षटकात सामना संपवण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज करण. इथून फलंदाज होईल बाद. करण याच्या पारीचा अंत. सुरेख फलंदाजी करून बाद होतोय फलंदाज करण मैदानाच्या बाहेर. पण अजय आलाय मैदानाच्या आत. चार चेंडूंचा खेळ झाला. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. अजय गेलाय मैदानाच्या आत. येणारे 14 चेंडू 11 धावसंख्येची गरज. इथून हा चेंडू डॉट फेकला जातोय. सॉरी, स्क्वेअर फेकला जातोय. गोलंदाज दिलीप. खराब गोलंदाजीचं प्रदर्शन. येणारे 14 चेंडू 10 धावसंख्येची गरज. फुल टॉस.
हा चेंडू देखील खराब फेकला जातोय. गोलंदाज दिलीप, खराब गोलंदाजी. या षटकात 4 चेंडू खराब फेकले जात आहेत. गोलंदाज दिलीप याच्या माध्यमातून येणारे 14 चेंडू. आता 9 ची गरज असेल. चांगली फलंदाजी करावी लागेल अजय याला देखील. हे चेंडू फेकणं गरजेचं असेल. इथून 5वा चेंडू फेकतोय डॉट. 5 चेंडूंचा तर खेळ झालाय. 10 फलकावर धावा 24 लागल्यात. येणारा 13 चेंडू. 9 ची गरज. शेवटचा चेंडू असेल. याच्यावरती फटका येणार का? फुल टॉस. इथं शेवटच्या चेंडूवरती आलेली एकेरी धाव. धाव संख्येत वाढ. धाव फलकावर धावा पाहतोय आपण 26. येणारे 12 चेंडू. 8 धाव संख्येची गरज. स्ट्राईक साठी फलंदाज. पहिला चेंडू. इथून फलंदाज होईल बाद. त्यांच्याच विपक्षात संघ पाहतोय आपण कोशाने. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. येणारे 11 चेंडू. 8 धाव संख्येची गरज. चांगली गोलंदाजी. पहिल्याच चेंडूवरती इथे दांडी गुल करून टाकलाय. फटका फसलाय. इथे देखील फटका फसलाय. होणार नाही चुकी. आणि इथून लगातारचा दुसरा गडी बाद.
गोलंदाजी मानावी लागेल. 2 चेंडूवरती 2 गडी बाद करण्यात यश आलंय गोलंदाज ऋतिक्याला. पाहूया हॅट्रिकचा चान्स असेल, हॅट्रिक होणार का? गोलंदाज फुल टॉस होता, त्याचा पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न देखील झाला होता. तिथे एकच धाव, दुसरीचा प्रयत्न, इथून फलंदाज होईल बाद. काही गरज नव्हती, काही गरज नव्हती, इथून फलंदाज होईल बाद. ची गरज पाहूया, चांगली गोलंदाजी करतोय ऋतिक हा गोलंदाज. इथून चौथ्या चेंडूवरती आलेली एकेरी धाव, धाव संख्येत वाढ, धाव फलकावर धावा पाहतोय आपण 28. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. चांगली गोलंदाजी करतोय ऋतिक हा गोलंदाज. 4 चेंडू फेकलेत, 2 धावा खर्च केल्यात, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. स्ट्राईक साठी फलंदाज पाहतोय आपण गणेश याला. 4 चेंडूंचा तर खेळ झालाय, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. 6 ची गरज असेल. मोठा फटका येणार का गणेश? चांगला फटका, चेंडू थांबणार नाही, चेंडू चाललाय. 4 धावेंसाठी चौकार. धाव फलकावर धावा 32. अजूनही 7 चेंडू, 2 धाव संख्येची गरज. चांगली फलंदाजी मानावी लागेल गणेश याची. या चेंडूवरती सामना जिंकणार का तलावडे संघ? पाहूया. इथून शेवटचा चेंडू फेकतोय डॉट. येणारे 6 चेंडू, 2 धाव संख्येची गरज. येणार 6 चेंडू, 2 धाव संख्येची गरज. इथून चेंडू चाललाय 4 धावांसाठी. इथे सामना जिंकलाय तो तळवडे संघाने. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन, हारलेल्या संघाचे गोड गोड कौतुक. इथून समालोचन करतील निलेश पवार.
या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल तो करण या खेळाडूला. करण आपण या लगेच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. शेवटचा अंतिम सामना पहिल्या फेरीतील रंगेल. एका साईडला खऱ्या अर्थानं